दावल मलिक बाबा हे महाराष्ट्र आणि शेजारील राज्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे एक लोकप्रिय पीर आहेत. त्यांना अनेक ठिकाणी पाचवीपैकी एक मानले जाते. अनेक भाविक त्यांना नाथ संप्रदायाशी जोडतात. काही परंपरेनुसार त्यांना महान योगी मच्छिंद्रनाथ यांचा अवतार मानले जाते. बाबांनी बोलावलं त्यामुळेच आम्ही दावल मलिक बाबांना भेटण्यासाठी अंतापूर ताराबाद येथे आलोय. तिथे आम्ही रात्री उतरलोय आणि ते मोसम नदीमध्ये हातपाय धुवून किंवा आंघोळ करून बाबांच्या दर्गाच्या दिशेने जाणार पुढे. गुरुवार हा वार बाबांसाठी खूप पवित्र मानला जातो. त्या कारणाने बुधवारी रात्रीलाच इथे खूप मोठी गर्दी जमलेली असते. खूप लांबून लांबून लोक येतात तिथे कार्यक्रमासाठी किंवा बाबांच्या दर्शनासाठी. सध्या आम्ही दर्गाच्या दिशेने निघलोय, जे की मोसम नदीपासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. रात्र असल्या कारणाने जवळपास नजर काही दिसू शकत नाही. तोपर्यंत आपण या ऐतिहासिक गावाबद्दल माहिती घेऊया. नाशिक जिल्ह्यातील बालगण आणि मालेगाव तालुक्याच्या सीमेवर अंतापूर आणि ताराबाद ही ऐतिहासिक व भौगोलिकदृष्ट्या जोडलेली गावे आहेत. ही गावे मोसम नदीच्या खोऱ्यात वसलेली असून ती दावल मलिक बाबा यांच्या धार्मिक स्थानासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. अंतापूर येथील दावल मलिक बाबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आणि सुफी पीर आहेत. त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. ही दर्गा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंतापूर येथे आहे. दावल मलिक बाबांना काही नाथपंथीयांमध्ये नवनाथांचे अवतार, विशिष्ट मच्छिंद्रनाथ मानले जाते. त्यामुळे त्यांच्या डोम किंवा अलख निरंजन असा जयघोष केला जातो. हे डोंगरावरून खाली दिसणारा नजारा आहे. अनेक घरांमध्ये बाबांची पिढ्यानपिढ्या सेवा करण्याची परंपरा आहे. नैवेद्य म्हणून भाजी भाकर आणि मलिदा दिला जातो. अंतापूर येथे दरवर्षी बाबांचा मोठा यात्रोत्सव आयोजित केला जातो, जिथे हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात. ही बाबांची दर्गा आहे आणि आजचा नजारा असा दिसतो.
इथे पूजा करण्यासाठी साधेपणाने नारळ, अगरबत्ती आणि फुलांचा वापर केला जातो. बाबा हे महाराष्ट्र आणि शेजारील राज्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे एक लोकप्रिय पीर आहेत. त्यांना अनेक ठिकाणी पाचपीरपैकी एक मानले जाते. अनेक भाविक त्यांना नाथ संप्रदायाशी जोडतात. काही परंपरेनुसार त्यांना महायोगी मच्छिंद्रनाथ यांचा अवतार मानले जाते. भक्तांमध्ये त्यांना आदराने सद्गुरू किंवा बाबा म्हणून संबोधले जाते. त्यांच्या भक्तांमध्ये डोम आदेश डोम हा नामघोष अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक घराण्यात पिढ्यानपिढ्या बाबांची जोडी आणि पावडी सेवा करण्याची परंपरा चालत आलेली आहे. हिंदू मुस्लिम परंपरेनुसार त्यांच्या दरबारात किंवा यात्रेच्या ठिकाणी चूल मांडून भाजी भाकरी मलिदा यांचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी बोकड बळी देण्याची प्रथाही पाळली जाते. पूजेसाठी साधेपणाने नारळ, अगरबत्ती आणि फुलांचा वापर केला जातो. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात दावल मलिक बाबांचे अनेक दर्गे आहेत. अनेक गावांमध्ये बाबांच्या यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. तिथे छबिना मिरवणूक, कुस्तींची जंगी, सामने आणि विविध कार्यक्रम पार पडतात. हा सकाळचा नजारा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला येथील म्हणजे अंतपूर ताराबादच्या जवळील जी पण बघण्यासारखी ठिकाणे आहेत, जेवढी पण बघण्यासारखी ठिकाणे आहेत त्यांच्या व्हिडिओ कलेक्शन आहे ते नक्की बघा.
आहे.